नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाड तालुक्यातील 19 वर्षीय सुहेल शेख हा 5 जुलै रोजी मित्रांसोबत धबधब्यावर गेलेल्यानंतर बेपत्ता झाला. त्या घटनेला आता 7 दिवस उलटूनही सुहेलचा अद्याप शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शोध मोहीम आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पत्रकार परिषदेत बोलताना एनडीआरएफ आणि संबंधित यंत्रणांनी शोधकार्यात अपेक्षित तत्परता दाखवली नसल्याचा आरोप करण्यात आला. सुहेल हा गरीब कुटुंबातील विधवा महिलेचा एकुलता एक आधार आहे. त्याच्या शोधासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा प्रभावीपणे वापरण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या बाबतीत अधिक व्यापक यंत्रणा कार्यरत झाली असती असा आरोप करत सर्व नागरिकांना समान न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही मागणी केली. महाड तालुक्यामध्ये सुहेल शेख हा 19 वर्षीय तरुण 5 तारखेला मित्रांबरोबर धबधब्यावरती गेला होता असं कानावर आलं आणि त्यानंतर तो मिसिंग झालाय. या घटनेला 7 दिवस झालेत. तो वाहून गेलाय किंवा अन्य काही गोष्टी घडलेल्या आहेत या संदर्भात एनडीआरएफनं काय केलं हा खरा भाग या ठिकाणी मला आपल्या समोर आणायचा आहे. कारण एनडीआरएफचं काम आहे की रेस्क्यू करणं आणि मग जर त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याची एनडीआरएफ ही कंप्लीट फेल ठरलेली आहे. जर या ठिकाणी एखाद्या मंत्र्याचा किंवा मोठ्या श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा गेला असता तर मला असं वाटतं त्याच्या शोधकामासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील फिरले असते. परंतु या ठिकाणी एक गरीब विधवा असणाऱ्या महिलेचा हा एक एकुलता एक आधार हा गेलेला आहे. गरीब कुटुंबाचा मुलगा आहे म्हणून या ठिकाणी प्रशासन आणि सरकार हे कुठंतरी कमी पडतायत किंवा तेवढंसं महत्त्व दिलं जात नाही. तर ही जी यंत्रणा आहे तर गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय हा कुठंतरी थांबला पाहिजे. याकरता आज मी ही प्रेस घेतलेली आहे की श्रीमंताकरता असते तर संपूर्ण यंत्राला कामाला लावले असते, कुत्रे आणले असते, पाणबुडे आणले असते. पण ह्या ठिकाणी तसं काहीच झालेलं नाही. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. रायगडच्या सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी इथं एका 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. विघ्नेश तेलंगे असं या मृत मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार विघ्नेश हा त्याच्या 4 मित्रांसोबत तिथं गेला होता. दरम्यान विहिरीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीचा अंदाज आणि गढूळ पाण्याचा साठा लक्षात घेता तात्काळ कोलाड येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. रेस्क्यू टीमनं युद्धपातळीवर शोध मोहीम राबवून विघ्नेशचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. या दुर्दैवी घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पाली पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी महामार्गावरील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 21 पर्यटकांचा एक गट धबधब्याजवळ गेला होता. त्यावेळी विष्णू धोक आणि गोपाल राठोड हे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच शेलार मामा रेस्क्यू टीमनं तातडीनं शोध मोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवकुंड परिसरात प्रवेशबंदी लागू असतानाही पर्यटक तिथं कसे पोहोचले याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रशासनानं नागरिकांना धोकादायक पर्यटन स्थळावरील निर्बंध आणि सुरक्षेच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलंय. क्रिकेट सामन्यांमध्ये पावसामुळे होणारा व्यत्यय टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी एक आगळी वेगळी संकल्पना साकारली. आपल्या घराच्या टेरेसवर त्यांनी झाकलेल्या क्रिकेट स्टेडियमची आकर्षक प्रतिकृती तयार केली. वर्षभर कोणत्याही ऋतूत क्रिकेट खेळता यावं हा या कल्पनेमागचा उद्देश आहे.
शेतीसोबत क्रिकेटची आवड असलेल्या अनंत मगर यांनी विविध मैदानांवर सामने पाहताना पावसामुळे खेळ थांबण्याचे प्रकार अनेकदा प्रसंग अनुभवले. त्यातून गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या मनात ही संकल्पना होती. कोणत्याही अभियंता किंवा वास्तुविशारदाची मदत न घेता त्यांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या PVC पाईपच्या सहाय्याने हे मॉडेल तयार केले. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा 3ही ऋतूंमध्ये क्रिकेट सामने आणि सराव सुरू ठेवता यावा अशी त्यांची संकल्पना आहे. अनंत मगर यांच्या या अनोख्या प्रयोगाचं क्रिकेट प्रेमी आणि ग्रामस्थ त्यांच्याकडून कौतुक केलं जात आहे. स्टेडियम बघतोय ही एक संकल्पना म्हणजे प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांची संकल्पना आहे. त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2 महिने अथक मेहनत घेऊन हा रोल मॉडेल बनवला आहे. त्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केला आहे. पण ही संकल्पना अशी आहे की तुम्हाला पावसाळ्यात होणारे सामने मध्येच थांबले जातात, कमी षटकांचे खेळ जातात आणि हे ते वारंवार टी व्हीवर पाहत असतात आणि ती त्यांच्या खंत मनात होती आणि ती खंत त्यांनी या प्रयोगाद्वारे आपण पाहताय की त्यांनी इंडोर स्टेडियम व्हावं. मग ते महाराष्ट्र सरकारने करावं, भारत सरकारने करावं, रायगडात करावं किंवा माझ्या रोह्यात करावं, पण ह्या रोल मॉडेल व्हावा आणि कधी न थांबणारी, पावसात न थांबणारा हा खेळ क्रिकेटचा खेळावा यासाठी ही संकल्पना आहे. मनापासून धन्यवाद देतो. माझी अपेक्षा अशी आहे की अशा प्रकारचा स्टेडियम, इंडोर स्टेडियम भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही व्हावं ही माझी इच्छा आणि सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयरांना याच्यामध्ये खेळायची संधी मिळावी हीच माझी इच्छा आहे. आणि असाच चांगल्या प्रकारचा स्टेडियम भारत सरकारने कुठेही तरी करावा, त्याच्यामध्ये मला सगळ्यात आनंद असेल आणि माझ्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांनासुद्धा त्याचा आनंद घेता येईल आणि 3ही ऋतूमध्ये हा खेळ खेळला जाईल हीच सदिच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिली तर आम्हाला अभिमान आहे रोहेकर असल्याचा, रोहा तालुक्यात राहण्याचा, कारण आपल्या इथल्या एका शेतकऱ्यांनी हे एवढं मोठं जी त्यांची संकल्पना आहे ती उभी केलेली आहे. आणि जशी त्यांची इच्छा आहे तशी आमचीसुद्धा इच्छा आहे का असं स्टेडियम महाराष्ट्रात किंवा रायगडात किंवा रोह्यात व्हावं, जेणेकरून खेळाडूंना प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचा खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. त्याकरिता हे त्यांनी बांधलेलं आहे. अशा प्रकारचं स्टेडियम बांधला तर ह्यापासून आपल्याला खरोखरच तसा संरक्षित खेळण्याचा भेटेल का, की आपल्या त्याच्या आतमध्ये जी भूमिका आहे ती कशी वाटते? नाही, चांगलं आहे ना. खेळायला तर 100% त्यात भेटणारच आहे प्रत्येकाला. कारण आणि त्याच्यातूनच जर असे स्टेडियम झाले, असं जर प्रोत्साहन आपल्या रायगड जिल्ह्यात किंवा रोहा तालुक्यात पोरांना जर मिळालं तर क्रिकेटचं जे टॅलेंट आहे ते अजून पुढे येईल. आणि मी मगाशीसुद्धा म्हणालो तुम्हाला का रोह्यातसुद्धा भरपूर टॅलेंट आहे जे काही म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटसुद्धा खेळू शकतात. असं काही स्टेडियम जर बांधलं गेलं तर त्याला चालना मिळेल. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका कुंभे शिवथर परिसराला शेतकऱ्यांना बसलाय. पुराच्या पाण्यामुळे भातशेतीचं नुकसान झालंय. अनेक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि चिखल साचलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा शेती उभं करण्याचं आव्हान निर्माण झालंय. कुंभे शिवथर गावांना जोडणाऱ्या पाटबंधाऱ्याच्या कामामुळे पुराच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्यानं गाव आणि शेतीला पुराचा फटका बसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बंधारा बांधताना स्थानिक परिस्थिती आणि पाण्याचा प्रवाह यांचा योग्य विचार करण्यात आला नसल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. भाऊ परशुराम साळुंके, राहणार कुंभे शिवतर. आज महापूर ह्या वर्षी झालेल्या पाण्यामध्ये माझ्या शेतीची बरीच नुकसान झाली. माझ्या शेतात असणाऱ्या गोट्यामध्ये पाणी शिरलं, एवढी पाण्याच्या पातळीने मर्यादा गाठली. तत्पूर्वी या नदीला बंधारा धरल्यामुळं, त्या बंधाऱ्याची हाईट उंच केल्यामुळं आमच्या परिसरामध्ये गाव लगत पाणी पूर्ण गावाला पाण्याने येडलं आणि पाण्याला जाण्याचा मार्ग नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी पाण्याची पातळीचा अंदाज न घेता, लोकांना न विचारात घेता, शेतकऱ्यांची संमती न घेता हा बंधारा बांधला आणि जो नदीच्या पात्रातला गाळ काढलेला गाळ तो नदीतच टाकल्यामुळं आज शेतकऱ्यांना त्याची शेतकऱ्यांची नुकसान त्याच्यामुळं झाले आणि तो गाळ वाहून नदीतच येऊन बसलाय. प्रत्यक्षात पाणी तुम्ही स्वतःही करा. नदीच्या पात्रात जो काढलेला गाळ, नदीच्या साईडला ढकललेला गाळ परत तो नदीतच येऊन बसलाय. त्याच्यामुळं डबल हानी आमची या शेतकरी लोकांची झाली. आज सांगायचं म्हणलं 101 पोतं मी भात काढतो, तिथं आता आज रोजी मी 20 पोतं पण काढू शकणार नाही, अशी ही पद्धत झाली. रोप तर राहिलंच नाही. शेताच्या बांधापासून
ह्याच्यापर्यंत त्या काहीच राहिलं नाही. आता माझ्या मजुरासह मी काही करू शकत नाही. आणि शासनानं मागच्या वर्षी पण शासनाला मी असंच कळवलं होतं की आणि ते झालेल्या नुकसानीची पाहणी शासनाच्या मार्फत पण केली होती. स्वतः तहसीलदारासह प्रांतासह इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आणि ह्या वर्षी पण आत्ता हीच वेळ आली. मी स्वतः पाठपुरावा करून माझ्या शेताला बांध न घालता परत मी माझ्या स्वखर्चानं बांध घालून घेतला आणि शिगा लावून शिगा व जाळी तयार करून तो बांध तयार केला. पण पाण्याच्या पातळीच्या नेभावे तो बांध का टिकू शकला नाही. परत पाऊस कमी झाला आणि मी परत आणि बांध घालला. मी आता या बांधारा तोडल्याशिवाय शासनाने हा बांधारा तोडल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यापासून 1 रुपयाचाही फायदा नाही आणि शेतीला त्या बांधाऱ्यापासून त्रास होणार आहे, एवढंच मी सांगतो. शासकीय अधिकारी येऊन गेले का पंचनामा वगैरे केलं? शासकीय अधिकारी तलाठी फक्त येऊन गेले. तहसीलदारांना मी वेळोवेळी फोन केला होता. त्यांनी म्हणले मी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी यांना तलाट्यांना पाठवतो, येऊन बघून गेलेत. पण सोमवारी किंवा मंगळवारी मला बोललेत येतोय आम्ही पंचनामा करायला. मी तसाच तहसीलदारांना हे अर्ज लेखी स्वरूपात मागच्या वेळेला लेखी स्वरूपात आणि आत्ताही लेखी स्वरूपात अर्ज दिलेला आहे. नागपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 11 नगरसेवक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात उपस्थित झाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यात आली. गटनेतेपदाचा निर्णय केवळ संख्याबळाच्या आधारावर न घेता तांत्रिक बाबींचाही विचार करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालयानं यापूर्वीच्या निर्णयावर स्थगिती का दिली होती याचाही विचार विभागीय आयुक्तांनी करावा अशी भूमिका मांडण्यात आली. विनोद लभाने हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. ते उपस्थित नव्हते असं सांगण्यात आले. लास्ट वेळी जेव्हा हिअरिंग आली होती मॅडमने दुसऱ्या गटाच्या विना ऐकून जे निर्णय घेतला होता गटनेत्याचा ते गटनेत्याला स्टे आला. मग नंतर कोर्टाने आदेश दिले आहे दोन्ही गटाच्या ऐकायच्या तुम्हाला 27 नगरसेवकाच्या. दोन्ही नगरसेवक 27 नगरसेवक इकडे येऊन सर्व इकडे आम्ही जे आम्हाला म्हणायचं होतं ते पत्रामध्ये आम्ही लेखी दिले आहे. आता नंतर मॅडमच्या हातात आहे मॅडम काय निर्णय घेणार आहे. आमचा जे अहवाल होता आम्ही मॅडमकडे सादर केला आहोत. मॅडमनी म्हणजे हायकोर्टाने जे म्हटलं होतं की बहुमताच्या आधारावर निर्णय घ्या, तर बहुमत त्यांच्याकडे आहे, मग निर्णय त्यांच्या बाजून होईल असं दिसतंय. बहुमतच्या विषय नाही आहे, टेक्निकल पण पाहावं लागेल ना. घटनेचे जे अधिकार आहे मीटिंगच्या ते मीटिंग इनलिगल झाली. मग जेव्हा घटनेचा झाले तो मग स्टे काऊन आला काहीतरी टेक्निकल विषय असेल ना. तुम्ही काय बाजू मांडली, आता काय तुमची भूमिका आहे? आम्ही आमचे जे लोक होते आम्ही इकडे मॅडमकडे जे आमचे घटनेचं मी आहो म्हणून सर्व समर्थन होतं आमच्यासोबत सर्व नगरसेवक. आणि जे गेले त्यांचे पण समर्थन राहणार आहे. आणि मॅडम जे निर्णय घेणार मग नंतर तुम्हाला मी कळवतो. हा वाद पुन्हा कोर्टात जाणार का? समर्थनार्थ तुमच्यासोबत इथे आले नाही आम्ही तो 11 लोक आज आले आहे. आम्ही सर्व 11 लोक आले होते सर्व नगरसेवक आम्ही. कोर्टानं काय म्हटलंय? कोर्टानं संख्याबळ ज्याच्याकडे जास्त असेल त्यांचा हे होईल असं कोर्टाने आता तुम्ही तुमचं संख्याबळ तुलनात्मक कमी दिसतंय, मग तुम्ही कसं म्हणता का न्यायसंदर्भातला निर्णय कसा? कोर्टाने जे निर्णय पाठवला आहे मॅडमकडे कॉपी आहे आणि मॅडम त्या आधारावर निर्णय घेणार आहे. आम्ही जो 11 लोक आज इकडे हजर आहोत आणि मॅडमकडे आम्ही लेखीमध्ये आम्ही पत्र सर्वांना दिले आहे. तुमच्या विरोधात निकाल दिला मॅडमनी अजून तर पुन्हा तुम्ही न्यायालयात जाणार का, दाद मागणार? हे पुढच्या विषय नंतर सांगू आम्ही. आता जे मॅडमचे ऑर्डर्स नाही आला तुम्ही नंतरचा विषय कसं सांगू तुम्हाला. आता विनोद लभाने हे जे नगरसेवक आहेत हे आज आपल्या गटासोबत आले होते का इथे, की काय त्यांच्याबद्दलची स्थिती काय? मागचे सुनावणीमध्ये विनोद लभाने आमच्या सोबतच होते. आता आज हजर नाही इकडे. आता मग टोटल किती आहे तुमच्याकडे? ते दुसऱ्या गटामध्ये गेल्याचं बोललं जातं, ते सत्य आहे का ते त्याच्यात? काँग्रेस गटामध्येच आहे लभानेजी. आणि आम्ही आता इकडे 11 लोक आहे. कोण 11 लभाने पण 11 मध्ये आहेत की नाही? नाही त्याला सोडून आम्ही 11 आता आहे ना. हे टोटल तुमच्याकडे 12 होते. हो 12 होते. 27 सत्ताच्या रेशिओ आहे. 7चे रेशिओ आहे. आता आम्ही जे असेल 11 असेल 12 असेल 13 असेल 27 असेल सर्व काँग्रेसचे नगरसेवक आहे आणि सर्व एकत्रच राहणार आहे समोर. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध राजकीय आणि विविध विषयांवर भूमिका मांडली. माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरील आरोपांबाबत बोलताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असून प्रकरण न्यायालयात असल्यानं त्याचं राजकारण करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांची नावं वगळली नसून केवळ आक्षेप असलेले अर्जच बाद करण्यात आलेत असा दावा त्यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावरील पाठिंब्यावर त्यांनी टीका केली आहे. तर कन्हैया कुमार यांच्यावर अपरिपक्व असल्याची टीका करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर
बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय. ऑपरेशन टायगर पुढेही सुरू राहणार आहे. अनेक नगरसेवक, माजी आमदार आणि माजी खासदार आणि काही विद्यमान आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा सूचक दावा त्यांनी केलाय. नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही. हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल. काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले. काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही. परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतो, आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे. तर उद्धव ठाकरे यांनी सुरेश गोरे जाहीर केलेलं आहे की जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक आणि दीपक दत्ते यांच्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. वेळ असं की आपण या आंदोलनाकडे जाऊ आणि राहुल गांधींनी पण या आंदोलनात जावं. हे फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना. आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस. किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं. फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतंय, राज्य शासन काम करतंय. हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच NDAचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. नाही, कन्हैया कुमार हा अजून कुमारच आहे. तो अनमॅच्युअर्ड आहे, अपरिपक्व आहे. भाषण करता येतं म्हणून कोणावर टीका करायचा हा त्यांना जो काही धंदा सुरू केलेला हा योग्य नाही. स्वतःच्या वयाचं भान ठेवलं पाहिजे. तुमच्याकडे वक्तृत्व आहे, तुम्ही कोणावरही टीका करता, लाईमलाईट मध्ये येण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन बोलता. ही काही देशाच्या राजकारणाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही किंवा संस्कृती नाही. आमचा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा गटप्रमुख त्याला भास आहे. त्यानं पहिलं ग्रामपंचायतीला निवडून यावं, त्याला अजून काहीतरी करावं. आणि शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर आपल्याला मायलेज मिळेल, ब्रेकिंग न्यूज होईल, यासाठीच तो करतोय. म्हणून त्याचं नाव कन्हैया कुमार जरी असलं तरी तो कुमार कन्हैयाच आहे, अजून अपरिपक्व आहे, अनमॅच्युअर्ड आहे. राम मंदिर मुद्देसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं राम मंदिर न्यासाला आणि केंद्र सरकारकडून नोटीस पाठवलेली आहे. पार्लमेंटची बंद रिपाय जो काही त्यांचं म्हणणं असतं ते पाठवावं असं आदेश दिलेले. याच्यामध्ये काय, सुप्रीम कोर्टामध्ये जर पिटिशन दाखल असेल आणि सुप्रीम कोर्टानं जर त्याचा खुलासा मागवला असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय. शेवटी ती न्यायालयाची एक सिस्टीम आहे, न्यायालयाची एक भूमिका आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. आपण जे रामरक्षा आंदोलन घेतोय हे हिंदू संस्कृती टिकावी यासाठी घेतोय असं स्पष्ट मत. जसं 16 दिवसांनी दिल्लीला त्यांनी पाठिंबा दिला, तसंच अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे. ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालिसा वाचायला बसलं त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे. राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली ही सगळी लोक, त्यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं. आता जसं तुम्ही सांगितलं की आता ते काहीतरी दीपक कोण त्याला भेटायला ते जाणार आहेत, तसंच आहे, उशिरा सगळं. रामरक्षा पटेल हे नागपुरात देखील केलं जाणार आणि त्यावेळी स्वतः उपस्थित राहणार असं शुभेच्छा आहेत ना मला. ज्या मंदिरावरती अध्यक्ष सुद्धा फडणवीस साहेब आहेत किंवा सदस्य आहेत त्याच ठिकाणी ते पठण करणार. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे मी अनेक वेळा असं सांगतो, हा शालेय शिक्षणामधला खेळ झालेला आहे की तुम्ही काहीतरी केलं म्हणून मी तुझ्या घरासमोर येणार, तुम्ही काहीतरी केलं म्हणून तुझ्या शाळेत येणार, तुम्ही काय केलं तुझा डबा चोरणार. याला काही अर्थ नाही. उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. जसं तुम्ही सांगितलं की दिल्लीच्या आंदोलनाला आता 16 दिवसानंतर त्यांनी पाठिंबा दिला, तसंच हिंदुत्व वर्षानुवर्ष काँग्रेसबरोबर राहिल्यानंतर त्यांना सुचतंय. हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. भिवंडीतील TET पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची घडामोड झाली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 जणांना अटक करण्यात आली. नव्यानं अटक करण्यात आलेले पवन कुमार यादव आणि हरिओम सिंग यांना यापूर्वी 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांनाही आज भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश SS घोडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर न्यायालयानं दोन्ही आरोपींना पुढील न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 281-16-26 ये कोनगांव का जो CR है उसमें आज लगभग 12 जन का न्यायालयीन कोठडी का हुक्म मेहरबान श्रीमती घोड़के मैडम इनके कोर्ट ने किया है. आज तक 12 लोगों को
न्यायालयीन कोठडी में भेजने का हुक्म माननीय मैडम ने किया है और लगभग आज तपास पूरा हो गया है। इसके लिए सबकी न्यायालयीन कोठडी की रवानगी हो गई। सिंधुदुर्गमध्ये आमदार दीपक केसरकर यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांबाबत बोलताना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांची संख्या पुन्हा वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलंय। पायाभूत सुविधा आणि देशाची जागतिक प्रतिमा उंचावण्याच्या कामावर त्यांनी भाष्य केलंय। विनायक राऊत प्रकरणात तक्रारदार महिलेला न्याय मिळणे आवश्यक आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या चौकटीत राहावं, कायद्याच्या चौकटीत राहावं असंही त्यांनी भूमिका मांडली। पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे योगदान आहे भारताच्या प्रगतीमध्ये हे कोणी नाकारलेलं नाही आहे, परंतु ते आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री होते, परंतु त्यांचा सुद्धा विक्रम शेवटी मोदींच्या नावाने आला जातात आणि त्यांच्यापेक्षा जास्त काळ मोदी साहेबांनी हे केलं। जगभरामध्ये आज जे संबंध मोदी साहेबांनी एस्टॅब्लिश केले ते सुद्धा एक रेकॉर्डच आहे। त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या परीने काम करत असतात, आपल्या परीने विक्रम करत असतात। तसंच फडणवीस साहेबांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याचा जो एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे तो कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे ज्या प्रमाणामध्ये विकसित झालं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये एवढी कामं ही महाराष्ट्राचं मूलभूत सुविधा विकसित करण्याच्या संदर्भात झालेली नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे। माजी खासदार विनायक राऊत यांची टीका होते यांच्यावर, त्यांच्या सुनबाईंनी आपण अघोरी कृत्य वगैरे केल्याचं तक्रार दाखल केली आहे ठाण्यामध्ये। त्यानंतर काल सावंतवाडीतनं एका बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, पुण्यामधून तो ताब्यात घेतलं। एक गोष्ट अशी आहे की ज्याला एखादी महिला तक्रार करते त्याला त्याला न्याय मिळायलाच लागतो आणि न्याय देणं हे काम पोलीस यंत्रणेचं आहे। तर पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करेल याची मला खात्री आहे, परंतु या घरगुती बाबी असतात त्याची सुद्धा कितपत जाहीरपणे चर्चा व्हावी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर या संदर्भात त्यांना न्याय मिळणं हे माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही कॉमेंट करणं हे मी योग्य समजत नाही। महिलेला न्याय देणं ही सगळ्यात प्राथम्याची भूमिका आहे आणि ती होईल आणि त्याच्यासाठी जी काय माहिती द्यायची आहे ती त्यांचे कुटुंबीय देतील अशी मी अपेक्षा करतो। शिवसेनेच्या सांगितलं की यावर तत्काळ चौकशी व्हावी, या संदर्भात ताबडतोब त्या महिलेला न्याय मिळावा असं न्याय 100% मिळावा माझं तेच म्हणणं आहे की महिलेला त्या न्याय मिळाला पाहिजे आणि ते खरोखर आवश्यक आहे आणि ते त्या दृष्टीने तातडीने पोलीस चौकशी होऊन तो न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे। एक गोष्ट अशी आहे की जेवढं चांगलं हे प्रशासन आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राची प्रगती चालू आहे ते लक्षात घेता केवळ बदनामी करण्याच्या पलीकडे याचा दुसरा कुठलाही उद्देश नाही असं मला स्वतःला वाटतं। त्यानंतर असं म्हणताय 18 जुलै रोजी आता ते नागपूरमध्ये रामरक्षा पठण करणार आहेत। आता रामरक्षा पठण झाली, आता नागपूरमध्ये नाही बघा, जो प्रकार अयोध्येमध्ये घडला त्याच्यावर पोलीस ॲक्शन सुरू आहे। कडकातले कडक ॲक्शन घेण्याच्या संदर्भात घोषणा सुद्धा झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे ती कारवाई होत असताना जणू का आपल्यामुळेच कारवाई झाली असं भासवण्यासाठी हे आंदोलन आहे असं मला वाटतं। वांगचूक यांचं जे आता आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये, त्यांना मी भेटणार आहे, त्यांना त्यांच्या आंदोलनाला माझा सपोर्ट आहे असंही म्हणत आहे। बघा, आज असं आहे की ज्या पद्धतीने लोक आज उभाठाला सोडून जात आहेत त्या पार्श्वभूमीवर काहीतरी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नामुळे फार काही होईल असं मला वाटत नाही। त्याच्याऐवजी इतर ठिकाणी फिरत राहण्यापेक्षा त्यांनी जर आपल्या आमदारांना भेटलं, खासदारांना भेटलं तर ते अधिक संयुक्तिक ठरेल आणि त्याच्यामुळे शिवसेना मग आणि उभाटा अधिक फुटणार नाही असं मला वाटतं। हिंदूंना लुटणाऱ्यांना आता जागा दाखवायची वेळ। हिंदूंना कोणीही लुटत नाही आहे, हिंदू आज संघटित झालेले आहेत। काही व्यक्तिगत कोणी काय केलेलं असेल तर त्याचा हिंदुत्वावर आरोप करणं हे चुकीचं आहे।
ही व्यक्ती असतात ज्या स्वार्थी असतात आणि ह्या स्वार्थी लोकांच्या हातून घडलेली पापं असतात. जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मोठा दावा केलाय. शरद पवार यांची प्रतिमा वापरण्यास त्यांनी स्वतः परवानगी दिल्याचं संजय पवार यांनी सांगितलंय. यासाठी आपण शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती आणि त्यांनी दिलेल्या अर्जावर मान्यता दर्शवल्याचा दावाही केलाय. यानंतर पुढील काळात आपल्या प्रत्येक फलकावर अजित पवार आणि शरद पवार यांचं छायाचित्र एकत्र वापरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही पत्र देणार असल्याचं सांगत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र याव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. चित्त लागत नाही. काल परवा सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस होता. त्यांच्या डोळ्यात मी अश्रू बघितले आणि सगळ्यांच्याच आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दादांचं नाव काढलं की अश्रू थांबत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणात केव्हा काय होईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे माझ्या मनात एक विचार आला आणि मी पवार साहेबांना भेटलो. शेवटी पवार साहेब देशाचे नेते आहेत. त्यांनी सलग आपल्या संसदीय राजकारणात 55 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानलेलं होतं. त्याच पद्धतीने आमच्या दादाने देखील पवार साहेबांना गुरुस्थानी मानलं होतं. हाच एक धागा उचलत मी साहेबांकडे गेलो. पत्र दिलं साहेबांना की ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे हयात असताना राजसाहेब ठाकरे बाळासाहेबांना सोडून गेले तरी देखील राजसाहेब ठाकरेंनी बाळासाहेबांचा नेहमी आदरच केला. नेहमी बाळासाहेबांचं नाव त्यांनी आदराने घेतलं. त्याचप्रमाणे बाळासाहेब गेल्यानंतर उद्धवसाहेब ठाकरेंना देखील एकनाथ शिंदे साहेब सोडून गेले. त्यावेळेला देखील एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी बाळासाहेबांचा फोटो वापरला, बाळासाहेबांचा आदर केला. उद्धवसाहेब ठाकरेंनी नाही सांगितलं तरी एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचा फोटो वापरतायत. आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पवार साहेबांनी आम्हाला जो नकार दिला होता फोटो वापरण्याचा, तो एक धागा पकडत मीच एक आमचे आणि पवार साहेबांचे कौटुंबिक राजकीय सामाजिक संबंध असल्या कारणाने पवार साहेबांचं नातं आणि माझे वडील स्वर्गीय मुरलीधर पवार यांचं नातं सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे. याच विचाराने मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे. आणि त्यामुळे साहेबांनी माझं पत्र पूर्ण वाचलेलं आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनीच लिहून माझ्या लेटर पॅडवर मला दिलेली आहे. यावेळी तुम्ही जी भेट घेतली त्यावेळेस पुढच्या काळामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र झाले पाहिजे अशी काही चर्चा झाली का त्या संदर्भात? अशी चर्चा करण्यासाठी मी तेवढा मोठा राजकारणी नाहीये. मी एक लहानसा कार्यकर्ता आहे. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावी यासाठी आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा खासदार सुनीलजी तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीसाहेब पवार, पारदादा पवार, आमचे आमदार अनिलदादा पाटील आणि तिकडून मग सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब आहेत, इकडचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत. हे सगळा हा निर्णय रोहित पवार आहेत. हे सगळा निर्णय वरच्या वरिष्ठ पातळीवर आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याने त्याविषयी बोलणं एवढं उचित होणार नाही. पण सगळ्यांच्याच मनात एक भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र व्हावं. आणि त्याचा एक विषय असा आहे की ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या 12 जिल्हा परिषदच्या, त्याच्यापैकी पुणे असेल, तिकडचं मला सांगता येणार नाही, पण पुण्यामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका या घड्याळाच्या चिन्हावर लढल्या. तीच एक एकत्र होण्याची दिशा होती असं मला वाटतं. पुढच्या काळामध्ये तुमच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसेल का? मी तरी भविष्यामध्ये या बाबतीत आमचे नेते तटकरे साहेबांना पत्र लिहिणारे, वहिनी साहेबांना पत्र लिहिणारे, अनिलदादाला पत्र लिहिणारे. आणि मी तर पवार साहेबांचा फोटो, माझ्या घरात तर पवार साहेबांचा फोटो आहेच. सगळ्या महाराष्ट्राचं आमच्या पक्षाचं दैवतच पवार साहेब आहे आणि त्या दैवताचा फोटो आम्ही का लावू नये? शेवटी साहेबांनी सांगितलं होतं लावू नये म्हणून आम्ही लावत नव्हतो. आता साहेबांनीच मला मान्यता दिली आहे, या बाबतीत आमचा पक्ष विचार करेल. मी मात्र माझ्या बॅनरांवर, माझ्या जाहिरातींवर पवार साहेबांचा फोटो लावणार आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.